शहर व जिल्ह्यातील प्रलंबित विद्युत कामांवरून विधानसभा आश्वासन समिती अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले। पावसाळ्यापूर्वी शेतकरी हिताची व नागरिकांची विद्युत कामे पूर्ण करा, अन्यथा कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, असा दम त्यांनी विद्युत भवनातील आढावा बैठकीत दिला आहे। जारीदा कव्हर कंडक्टर विद्युत वाहिनीचा 200 कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवा, सब डिव्हिजन विभाजन व मनुष्यबळ पदांना मान्यता द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। धोकादायक विद्युत तार दुरुस्ती, कृषी पंपांना नियमित वीज, नवीन रोहित्र सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या। बैठकीला महापौर सचिन भेंडे, गटनेते नाना आमले, नगरसेवक, युवा स्वाभिमानाचे पदाधिकारी, अधीक्षक अभियंता दीपाली मडेलवार, कार्यकारी अभियंता अमित शिवलकर, प्रफुल्ल लांडे, राजेश घाटोडे, संदीप अंधारे, विजय कासट यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते। अडचणी दूर करा, आपली जबाबदारी आहे, प्रामाणिकपणे करा काम, त्याच्यात माफी मिळणार नाही। काम तसं आपलं प्रामाणिक आपलं आणि प्रामाणिक आहे हे आपल्याला सांगायची गरज नाही, जनतेला सांगितलं पाहिजे, तिथल्या नगरसेवकांना सांगितलं पाहिजे, सामाजिक क्षेत्रात लोकांना सांगितलं पाहिजे, ग्राहकांनी सांगितलं पाहिजे। लाईन नाही, बिल नाही भरलं तर लाईन कापतो ना, ती कापत नाही काय ऑनलाईन झाली आता लाईन कापतो, वेळेवरती बिल भरतात, आपला पगार त्याच्यावर आपला पगार पण भेटते। हे लोक जे ग्राहक बिल भरतात त्याच्यावर तुमचे पगार होतात ना। अमरावती नागरिक कृती समितीच्या वतीने अमरावती महानगरपालिकेच्या दैनंदिन साफसफाई व्यवस्थेवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। समितीच्या म्हणण्यानुसार महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या संगतमताने कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला नियमबाह्य पद्धतीने ठेका देण्यात आला असून शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे। समितीने आरोप केलाय की तत्कालीन मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आशीकर आणि देवीदास पवार यांच्या कार्यकाळात झोननिहाय साफसफाई व्यवस्था सुरू करण्यात आली। या व्यवस्थेमध्ये मागील 3 वर्षात शहरातील साफसफाई व्यवस्था अत्यंत खराब झाली असून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांच्यासारख्या साथीच्या रोगांमध्ये वाढ झाली आहे। मच्छरांच्या प्रादुर्भावामुळे अनेक नागरिक व बालकांचे मृत्यू झाल्याचाही दावा करण्यात आलाय। नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर आणि विविध सामाजिक संघटनांच्या आंदोलनामुळे माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठाने झोननिहाय साफसफाई ठेका बंद करण्याचे आदेश दिल्याचे समितीने नमूद केले। त्यानंतर तत्कालीन मनपा आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी काही सत्ताधारी नेत्यांच्या सहकार्याने कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला अंदाजे 300 कोटी रुपयांचा 7 वर्षाचा ठेका दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। निविदाच्या अटी शर्ती शिथिल करून ठेका मंजूर करण्यात आल्याचेही समितीचे म्हणणे आहे। करारनाम्यातील कथित विसंगती समितीच्या निवेदनानुसार निवेदनाप्रमाणे एप्रिल 2025 नंतर उत्पादित नवीन वाहने वापरणे अपेक्षित असताना करारनाम्यात एप्रिल 2023 मधील वाहनांना परवानगी देण्यात आली। निविदेतील परिच्छेद 1, 4 आणि 3 नुसार करार पूर्ण झाल्यानंतरही कंत्राटदारास दरवाढ देण्याची तरतूद असताना करारनाम्यात वेगळ्या गोष्टींचा समावेश करण्यात आल्याचा आरोप आहे। भाग अ आणि भाग ब संदर्भातील अटींच्या स्थायी समितीची संपूर्ण मान्यता नसताना करार प्रक्रिया करण्यात आल्याचे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 73 क चे उल्लंघन झाल्याचा दावा समितीने केलाय। अमरावती नागरिक कृती समितीचे स्वास्थ्य अधिकारी अजय जाधव यांची तातडीने बदली करून त्यांच्या संपत्तीची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही समितीने दिला आहे। इंग्रजांच्या काळात उभारण्यात आलेल्या पोलीस व्यवस्थेने काळानुसार आधुनिकतेची कास धरत जनसेवेसोबतच पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे। याच पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील काही पोलीस चौकांमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे। काही चौकांमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली असून उष्णतेच्या तीव्र लाटेपासून संरक्षण मिळावे यासाठी तब्बल 500 एअर कूलरचे वितरण करण्यात आले आहे। त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून विभागात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। या उपक्रमामुळे कर्तव्य बजावताना पोलिसांना अधिक सुसज्ज आणि आरामदायी वातावरण मिळणार असल्याचे बोलले जात आहे। पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करत या निर्णयाचे स्वागत केले आहे। या पार्श्वभूमीवर कुर्सीची जबानी या सदरातून पोलीस व्यवस्थेतील बदल आणि सुविधा याची चर्चा रंगू लागली आहे। या बातमीचे संकलन केले आमचे वरिष्ठ पत्रकार अशोकभाई जोशी यांनी। माझं नाव प्रदीप रामकृष्ण लोणारे। आम्हाला हल्ली आता आम्हाला सीबी साहेबांनी अलॉट केलेलं आहे। सध्या याच्यापासून आम्हाला बरंचसं संरक्षण मिळते, उन्हापासून संरक्षण मिळून आलं। आतून मला म्हणजे असं पुरं थंडसारखे असे AC सारखे हे मिळत आहे थोडंसं। आणि सीबी साहेबांचे आभार आहे आम्हाला की सीबी साहेबांनी आम्हाला उन्हाचा तडाखा असतानाही आमच्यावर थोडंसं लक्ष दिलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटत आहे। आम्हाला एक जे टेंट दिलेलं आहे, आम्हाला बूथ दिलेलं आहे, बूथमध्ये सुद्धा आम्हाला AC दिलेलं आहे। 2-2 तास आम्ही तिथे थोडंसं उभं राहून शकणे आम्हाला थोडंसं रिलीफ मिळते। आणि चौकामध्ये सुद्धा उभं राहिलं तर आम्हाला असं काही वाटत नाही।
असं वाटतं की असं थंडगार असं वाटत होतं, म्हणजे थोडंफार आम्हाला रिलीफ मिळते त्याच्यामुळे. राठीनगर येथील हनुमान मंदिर प्रसादम हॉलमध्ये राष्ट्रीय सेवा संघाच्या 100व्या वर्षपूर्तीनिमित्त भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम श्री चंद्रकुमार मधुसूदन जजुदिया उर्फ लप्पी भैया यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडलाय. कार्यक्रमाचे विशेष आकर्षक म्हणून प्रचार प्रसार व आध्यात्मिक संदेशासाठी इस्कॉनचे मधुपतीदास महाराज हे विशेषतः पंढरपूर येथून उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना धर्म, संस्कृती आणि राष्ट्रसेवेचा प्रेरणादायी संदेश दिलाय. या संमेलनामध्ये हिंदू समाजाची एकता, संघटन आणि सांस्कृतिक मूल्ये अधिक बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आलाय. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लप्पी भैया यांच्या टीमसह राठीनगरातील नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी मोठ्या संख्येने श्रद्धाळू व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रामुख्याने उपस्थितीमध्ये अमित शर्मा, राहुल वर्मा, संदीप पाटील, विजय तिवारी, रोहित यादव, अजय चौधरी, नितीन देशमुख, महेश गुप्ता, दीपक जोशी, सुनील ठाकूर, विनोद मिश्रा, सचिन कुलकर्णी, पंकज अग्रवाल, मनोज सिंग, राजेश जाधव, आकाश पांडेय, योगेश शुक्ला, कमलेश राठोड, अभिषेक त्रिपाठी, विकास खंडेलवाल यांच्यासह अनिकेत जोशी, प्रथमेश अडाऊ, रोशन गुप्ता, उत्कर्ष लांडे आणि अभिन म्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजहित, राष्ट्रसेवा आणि धार्मिक जनजागृतीचा संदेश देण्यात आलाय. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. श्री गजानन महाराज संस्थान येथे हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. मात्र संस्थानच्या मुख्य गेट बाहेर काही दुकानदारांकडून आणि नागरिकांकडून सर्रास कचरा टाकला जात असल्याचे चित्र पुन्हा समोर आले आहे. मुख्य प्रवेशद्वाराबाहेर प्लास्टिक, पाण्याच्या बॉटला, खाद्यपदार्थाचे अवशेष व इतर कचरा रस्त्याच्या कडेला पडलेला दिसून आलाय. विशेष म्हणजे नगर परिषदेची कचरा गाडी नियमितपणे येऊन कचरा उचलत नसल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. तरीही काही दुकानदार आणि नागरिकांकडून उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच असल्याने हा प्रश्न उपस्थित होत आहे की अशा पवित्र ठिकाणी अशा प्रकारचे कचरा टाकणे योग्य आहे का? देशभरातून येणाऱ्या भाविकांसमोर शेगावची प्रतिमा स्वच्छ आणि सुंदर राहावी यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे मत भाविक व्यक्त करत आहे. स्थानिकांकडून मागणी करण्यात येत आहे की मुख्य गेट परिसरात अधिक कचरापेट्या बसवाव्यात, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, दुकानदारांना स्वच्छतेबाबत कठोर सूचना द्याव्यात. संतांची नगरी म्हणून ओळख असलेल्या शेगावमध्ये स्वच्छता राखणे ही फक्त प्रशासनाचीच नाही तर प्रत्येक नागरिक आणि दुकानदाराची जबाबदारी असल्याची भावना भाविकांकडून व्यक्त होत आहे. अकोला जिल्हा प्रतिनिधी वर्षा फुसे. वाशिम जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत मजुरांसाठी लागू करण्यात आलेली फेम ऑर्थोटिकिशियन सक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी, अन्यथा शेतकरी व शेतमजुरांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी संघर्ष संघटनेचे पदाधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी शासनाला दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम मार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटलंय की ग्रामीण भागातील अनेक मजुरांकडे स्मार्ट मोबाईल, इंटरनेट सुविधा किंवा आवश्यक तांत्रिक ज्ञान उपलब्ध नसल्यामुळे फेम ऑर्थोटिकेशन करताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी नेटवर्कची समस्या, मोबाईल बंद पडणे किंवा चेहरा ओळखण्यात तांत्रिक अडथळे अशा कारणांमुळे प्रत्यक्ष काम करूनही मजुरांची उपस्थिती नोंदली जात नाही. परिणामी मजुरी मिळण्यास विलंब होत असून गरीब मजुरांना आर्थिक फटका बसत आहे. तसेच पूर्वीच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या व सध्या सुरू असलेल्या विहिरींच्या कामातही फेम ऑर्थोटिकेशन सक्ती लागू करण्यात आल्याने शेतकरी आणि मजुरांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. संघटनेने शासनाच्या धोरणावर टीका करत म्हटले की लाखो रुपये वेतन घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दररोज 2 वेळा फेम ऑर्थोटिकेशनची सक्ती नाही, मात्र अवघ्या 300 रुपयांच्या मजुरीवर काम करणाऱ्या गरीब मजुरांना सकाळ संध्याकाळ फेम ऑर्थोटिकेशन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही बाब शेतकरी व शेतमजुरांवर अन्याय करणारी असून त्यामुळे ग्रामीण भागात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. फेम ऑर्थोटिकेशनच्या अडचणीमुळे मजूर उपलब्ध होत नसल्याने विहिरींची कामे रखडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे, असे संघटनेने स्पष्ट केले. गरीब शेतमजूर व शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन फेम ऑर्थोटिकेशियनची सक्ती तात्काळ रद्द करावी, अन्यथा शासन प्रशासनाला पूर्वसूचना देऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिस्थितीत शासन व प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी संतोष लांडकर यांनी. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी
9921589663 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.